ट्रम्प काय म्हणतोय, बाबा तू रशियाकडून तेल घेतोयस आणि ते इतर देशाला विकतोयस, त्याचा नफा कोणाला जातो हे सांग. रशियाकडून तेल घेतोस, ते तो विचारतो, मोदीला विचारतो तो की तू विकतोयस, मान्य आहे, पण त्याचा नफा कोणाला जातो? चुकलास. याचा सगळा नफा हा अंबानीला जातो. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो किती कोटीचा हा नफा जातो. कोणाला माहिती आहे का? भारतीय जनता पक्षवाले असेल त्याला असणारा चॅलेंज आहे, RSS वाले असेल त्यालाही माझं चॅलेंज आहे. याच व्यासपीठावरती या, दर वर्षाला रिलायन्सला 44,000 कोटी, किती? 44,000 कोटीचा नफा होतो. आणि तो डोनाल्ड ट्रम्प असा म्हणतोय, अरे हा नफा तू रिलायन्सला देण्यापेक्षा भारताच्या तिजोरीमध्ये टाकलंस, भारताच्या तिजोरीमध्ये तू असं टाकलंस तर पेट्रोल डिझेल हे भारतीय नागरिकांना तू स्वस्त देऊ शकतोस की नाही हे सांग. आता तो ट्रम्प काय चुकीचं म्हणतोय का? तो ट्रम्प चुकीचं म्हणतोय का? मग तो म्हणतो तू खाजगी माणसाला देतोयस ना, मग मी त्या खाजगी माणसावरती 100-150 रुपयाचा 150% टॅक्स लावतो ना. जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत, जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत त्यांच्यावरती आम्ही असं 150% टॅक्स लावतो ना. आणि मोदी काय म्हणतोय की हा टॅक्स देशावरती लागला. आणि देशावरती कसा काय टॅक्स लागला मोदीजी हे पहिल्यांदा सांग. व्यापारावरचा टॅक्स मोदी म्हणतोय देशाला टॅक्स लागला, आणि इथले सगळे वर्तमानपत्र बोंबलत बसलेत की देशावरती अन्याय झाला अशी असताना परिस्थिती. जो नफा सामान्य माणसाला गेला पाहिजे, ज्या नफ्यातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, ती सामान्य माणसाला मदत होत नाही, तर ती असणारा फक्त काही व्यापाऱ्यांना होत असेल तर ते म्हणतात आम्ही कशाला नुकसान सहन करायचं, आम्ही कशाला असणारं नुकसान सहन करायचं. आता मला सांगा की असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे का?